आणि आपण या साईडला आता मथुरचा गोठा बघत आहोत। आणि जसं की आपण तर बघा प्रत्यक्षात आता तुमच्या समोर आहे, या बाजूला आपला मथुर, समोरच तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा कालीज आणि बिंजोडचा बादशाह मथुर 1001। आणि इथे आपण अर्जुनला बघतोय, बघा अर्जुन आपल्याला मथुर आणि अर्जुन दोघं पण घाटावर दिसणार आहेत। एखाद्या मैदानात बहुतेक त्यांचं नियोजन झालं असेल। मथुर आणि अर्जुन तिसारवे फाटीमध्ये बुधवारी 27 तारखेला आपल्याला पलताना दिसतं। नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे, मजेत ना? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे महेश मनेरे या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्ही समजलेत असाल की आपण आज कुठे आलेलो आहोत। तर बरं आज आपण मथुरच्या गोठ्यावर आलेलो आहोत। आणि समोरच तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा कालीज आणि बिंजोडचा बादशाह मथुर 1001। बघा कशा रुबाबात बसलेलं आहे, इथे मथुर आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही अर्जुन देखील बघताय। बघा अर्जुन बघा कशा पद्धतीने उभा आहे आणि इथं आपला मथुर बसलेला आहे। आणि जसं की आपण इंस्टाग्राम वगैरेला बघत होतो की एक बॅनर असं बघत होतो मथुर किसनाचा, कशा पद्धतीने टेम्पो वगैरे सजवलं आहे ते। तर बघा प्रत्यक्षात आता तुमच्या समोर आहे, या बाजूला आपला मथुर आणि इकडं 1001 दावणीचा कॅप्टन किसना। मथुर आणि किसना म्हणजे 1001 सरकार, अशा पद्धतीने टेम्पोवर बॅनर लावलेलं आहे। कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। आणि आपण या साईडला आता मथुरचा गोठा बघत आहोत। आणि जसं काय आपण गोठ्यामध्ये एंट्री केली तर इथं आपली मथुरची जागा असते, मथुर भारत केसरी। आणि त्या बाजूला आपण बघतोय बाजी 1001। आणि नक्कीच जी पण बक्षिसं वगैरे जिंकली आहेत, म्हणजे बालद्या झाल्या आपल्या बिंजोडमध्ये, ज्या विजयानंतर बालद्या वगैरे असतात त्या इथं पूर्ण अशा टांगवलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने गोठा आहे मथुर बाजी यांचा। म्हणजे सध्या तरी बाजी इथे नाही, आपल्याला अर्जुन आणि मथुर इथे बघायला भेटते। आणि मथुरबद्दल आपण बघत आहोत की आता काही दिवसापूर्वी मथुर आणि मेहबूब ज्या जोडीने अखंड बिंजोड गाजवला, कारण की तरी पण 3 वर्ष या जोडीने असं खूप असं नाव केलेलं, त्या जोडीचा काल आपण म्हणजे काही दिवसांपूर्वी झणझणीत असा फेरा बघितला। तर कसा वाटला तुम्हाला या जोडीचा फेरा? ही जोडी तुम्हाला मैदानात बघायला लवकरच भेटू शकते। आणि सध्या तरी आपण बघितलेलं मथुरला लंपी झाली, लंपीमधून कव्हर झाला आणि त्याच्यानंतर आता तरीपर्यंत आपण फेरेट टाकतोय। एकदम असं शुभमदा आणि राहुलदा यांना वाटलं की पूर्ण असं रिकवर झाले, ती ताकद मथुरमध्ये आहे, तर तेव्हा नक्कीच ते शर्यतीचं वगैरे नियोजन करतील। पण सध्या तरी आपण फेरा चालायला आणि पोटी वगैरे देतो त्याला। सो लवकरच आपल्याला जुन्या ज्या जोशमध्ये वाटत होता त्या जोशमध्ये लवकरच आपल्याला वाटेल, कारण की शुभमदादांचं नियोजन वगैरे बघितलं, भले बैलाची देखरेख असेल या कोण। आणि इथे आपण अर्जुनला बघतोय, बघा अर्जुन कशा पद्धतीने ॲग्रेसिव्हपणे, आता मी त्याच्या जवळ जात होतो ना तशा पद्धतीने तो आता माझ्याकडे येत होता, म्हणजे एकदाचा मला हात लाव वगैरे असं करता येतो, कारण की त्यांच्यावर मायेचं वगैरे हात फिरवलं तर नक्कीच ते शांत। बघा कशी मस्ती करते बघा अर्जुन। पण अर्जुनबद्दल सांगायचं गेलं तेवढं कमी आहे। पण आताच 1001 दावणीला आले, त्याच्यामागे देखील भरपूर अशी तयारी चालू आहे। येत्या टायमामध्ये अर्जुन देखील आपलं भरपूर असं नाव करताना दिसणार आहे। अर्जुन सध्या तरी इथे मला आता फक्त अर्जुन आणि मथुरच दिसतात। बाकी दावणीचे जे आहेत ते शुभमदा वगैरे आले तर त्यांच्याबद्दल देखील आपण माहिती घेऊ। आणि मथुरचं नियोजन वगैरे पुढचं कसं असणार आहे ते देखील आपण शुभमदाला विचारणार आहोत। बघा किती मस्ती करते अर्जुन। अर्जुन जसं का आपण बघतोय 1001 दावणीला किसनानंतर मथुर बाजी तस्कर आणि अर्जुन भरपूरच नाव करत आहेत। आणि आता आपला बिंजोडचा खेळ देखील आता आपल्याला चालू होताना दिसणार आहे। जसं की या बाजूच्या आपल्या साईडचे नामांकित असे मैदान उसाटणे झाला, खिडकाली झाला, बोनोली झाला, हे देखील आता चालू होतील, कारण की इलेक्शन आता संपलेलं आहे आणि ती मैदान देखील आपल्याला लवकरच चालू होताना दिसणार। तर मग नक्कीच त्याच जोशात आपल्याला ही पूर्ण 1001 दावणीचे नंदी त्याच जोशात आपल्याला नाव करताना दिसतील। तर शुभमदा इथे नाही आहेत, नाहीतर नक्कीच आपण शुभमदादांशी बोललो असतो, पण त्यांच्याशी मी फोनवर बोललो आणि त्यांनी सांगितलं आहे की
या मंथ एंडपर्यंत आपल्याला मथुर आणि अर्जुन दोघं पण घाटावर दिसणार आहेत. एखाद्या मैदानात बहुतेक त्यांचं नियोजन झालं असेल, तर कोणत्या मैदानात जाणार आहेत घाटावर ती पूर्ण अशी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तेव्हा आपण एखाद्याशी मुलाखत घेऊ चांगली, त्यामध्ये तुम्हाला अर्जुन आणि मथुर कोणत्या मैदानात दिसतील त्याचे पूर्ण असा अपडेट असेल. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी घरी आल्यावर शूट करते. शुभमदाची भरपूर वाट बघितली, पण शुभमदा काहीतरी कामात होता तर त्याला यायला काय भेटलं नाही. पण 2 अपडेट आहेत मथुर प्रेमींसाठी. पहिली गोष्ट म्हणजे मथुर आणि अर्जुन पिसारवे फाटीमध्ये बुधवारी 27 तारखेला आपल्याला पलताना दिसतील आणि मथुर शर्यत किंवा फेरा नक्की टाकणार आहे मैदानात आल्यावर. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मोठी अशी गोष्ट, मथुर आणि अर्जुन दोघे पण घाटावर जाणार आहेत. ते पण कदाचित या महिन्याच्या एंडला किंवा डिसेंबरच्या पहिल्याच वीकमध्ये घाटावर जाणार आहेत. तर त्या कोणत्या मैदानासाठी जाणार आहेत या कसं नियोजन असणार आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट भेटेलच. कारण की शुभमदा किंवा राहुलदादांची आपण वेगळी अशी मुलाखत घेणार आहोत. कारण की त्यांच्याशी फोनवर आपलं बोलणं झालं. ते बोलले की अड्ड्यात वगैरे किंवा घरी जाऊन नक्की ते म्हणजे मुलाखत देतील. त्यामध्ये तुमचे जे पण प्रश्न असतील या व्हिडिओला कमेंट करून सांगा. त्यांना काय काय प्रश्न विचारायचे सर्व प्रश्न मी विचारेन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चला आता तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.